नमस्कार, मी चैताली खांडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया या आठवड्यातील काही ठळक घडामोडी. गोरगरीब, दीनदलित आणि सर्वसामान्यांचं स्वतःचं घर असावं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली 15 वर्ष परिश्रम घेतलेत. शासनाच्या सर्व योजना तालुक्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी आहे, त्यासाठी स्वमालकीची जागा हवी. कागल नगर परिषदेच्या हद्दीत म्हाडाची जागा आहे, मात्र म्हाडाची घरं सर्वसामान्यांना परवडणारी नाहीत, म्हणून ही जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी अशी आपली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती आहे, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कागल नगर परिषदेच्या घरकुल मंजुरी पत्र वितरण समारंभात ते बोलत होते. शाहू हॉल इथं हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कागल नगर परिषदेच्या वतीनं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 114 लाभार्थ्यांना 2,85,00,000 रकमेच्या मंजुरीपत्र वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच रमाई आवास योजना तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना 2.5 लाखांप्रमाणे 1,90,00,000 रुपयांची मंजुरीपत्र देण्यात आली. कागल शहरातील निराधार असलेल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे नगरपालिका घरकुलांबाबत राज्यात प्रथम क्रमांकावर राहिल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. रमाई आवास योजनेत गेल्या 2 वर्षात आपण 10 कोटी रुपयांचा निधी आणला. पालिकेच्या मालकीच्या जागेत अद्याप म्हाडाची घरं उभी राहिली नाहीत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही जागा परत पालिकेच्या ताब्यात दिल्यास या ठिकाणी 2-3 हजार घरं बांधून गोरगरिबांच्या निवाऱ्याची सोय करू. पालिकेच्या हद्दीतील 11 झोपड्या अद्याप नियमित व्हायच्या आहेत, त्या केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कोणी फसवत असतील तर त्याला फसू नका. ही सर्व कामं नगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करणार असल्याचं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी भैया माने, प्रवीण काळबर, नितीन दिंडे यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर, मुख्याधिकारी टीना गवळी, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, पीबी घाटगे, संजय चितारी यांच्यासह पालिकेचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. मलकापूर नगरपालिकेचं सन 2019-2020चं 6,50,790 रुपयांचं कोणतीही करवाढ नसलेलं शिल्की अंदाजपत्रक नुकत्याच झालेल्या विशेष सभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर होते. मलकापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शीला पाटील यांनी सभागृहासमोर अंदाजपत्रक मांडलं. वाचन प्रभारी लेखापाल A.K. पाटील यांनी केलं. या अंदाजपत्रकात म्युनिसिपल कर 4,10,66,000, मालमत्ता आणि उपयोगिता सेवा अनुदाने आणि अंशदाने, भांडवली 5,35,09,000 रुपये, जमा प्रारंभी शिल्लक 7,35,090 रुपये, एकूण जमा 9,53,10,790 रुपये असं दाखवण्यात आलंय. तर महसुली खर्च 5,29,19,000 आणि भांडवली खर्च 4,17,41,000 रुपये असा एकूण महसुली खर्च 9,46,60,000 रुपये इतका दाखवण्यात आलाय. आज अखेर 6,50,790 रुपये शिल्लक असल्याचं अंदाजपत्रकात दाखवण्यात आलंय. एकूण महसुली खर्चाच्या रकमेपैकी नियोजित विकास कामाचा आराखडा सुमारे 15 लाख रुपयांचा दर्शवण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या कराची वाढ न करता हे अंदाजपत्रक सादर करण्यात आलं. सर्व सदस्यांनी या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. या सभेला उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, प्रवीण प्रभावळकर, विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील, गटनेत्या माया पाटील, नम्रता कोठावळे, सुहास पाटील, प्रल्हाद पळसे, सोनिया शेंडे, संगीता पाटील, संगीता कुंभार, शुभांगी कोकरे देसाई, मीनाक्षी गवळी, मानसिंग कांबळे, विकास देशमाने, भारत गांधी, भारत घोटणे, रमेश चांदणे, अश्विनी लोखंडे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. आभार सुहास पाटील यांनी मानले. राधानगरी तालुक्यात प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या नावाखाली एजंटांकडून नागरिकांची अक्षरशः फसवणूक होते. कोणताही शासकीय आदेश नसताना गावागावात फॉर्म भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे असं सांगितल्यानं अर्ज भरण्यासाठी पोस्ट कार्यालय आणि झेरॉक्स सेंटरवर गर्दी झाली होती. मात्र असा कोणताच आदेश शासनाकडून आला नसल्याचं तहसीलदार मीना निंबाळकर यांनी सांगितलं. राधानगरी तालुक्यात प्रधानमंत्री बेटी बचाओ या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी गावागावात मोठी गर्दी होते. हा फॉर्म भरल्यास मुलीच्या नावे 2 लाख रुपये येणार अशी अफवा पसरली आहे. 8 वर्ष ते 32 वर्षापर्यंतच्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो असा उल्लेख या अर्जावर केलाय आणि आज या योजनेचा शेवटचा दिवस आहे असं सांगितल्यानं पोस्ट कार्यालय आणि झेरॉक्स सेंटरवर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
या संदर्भात तहसीलदार मीना निंबाळकर यांना विचारलं असता शासनाकडून अशा प्रकारचा कोणताही आदेश आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. दररोज हजारो लोकांना हार्ट अटॅकने जीव गमवावा लागतोय. त्यामुळे हृदयाची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात होऊ शकतो. यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्यावी. याचबरोबर हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा असं आवाहन सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टर दीपा मगदूम यांनी केलं. त्या राधानगरी तालुक्यातील अकनूर इथं आयोजित आरोग्य शिबिरात बोलत होत्या. राधानगरी तालुक्यातील आरोग्य विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं अकनूर इथं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात 100 पेक्षा अधिक रुग्णांना सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टर दीपा मगदूम आणि त्यांच्या पथकानं कसबा वाडवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकानं तपासण्या केल्या. या तपासणी मोहिमेत 20 हृदयरोगाचे रुग्ण आढळले. या रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत हृदयरोगावरील मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करणार असल्याचं सांगितलं. हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालवण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. तसंच नियमित फलाहार घ्यावा असं तालुका वैद्यकीय अधिकारी RR शेट्टी यांनी सांगितलं. डॉक्टर शुभांगी रेंदाळकर यांनी आरोग्याच्या टिप्स दिल्या. यावेळी उपसभापती रवीश पाटील, पंचायत समिती सदस्या सुशीला भावके, कल्पना मोरे, वनिता पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 95 27 60 84 84. सरप्राईज. मम्मी मला बलून फ्रॉक पाहिजे. हॅलो, बालाजी कलेक्शन म्हणजे तुमच्या चॉईसचं कम्प्लीट फॅमिली स्टोअर. इथं संपूर्ण फॅमिली आपापल्या चॉईसनं शॉपिंग करते. कूल अँड परफेक्ट मेन्स वेअर, ग्लॅमरस अँड ट्रेडिशनल लेडीज वेअर, क्लासिक अँड फॅशनेबल साडीज, ट्रेंडी अँड स्टायलिश किड्स वेअर. सण असो वा समारंभ, निमित्त कोणतंही असो, फॅमिली शॉपिंग साठी बालाजी कलेक्शन, अ कंप्लीट फॅमिली स्टोअर, राजारामपुरी, आठवी गल्ली, कोल्हापूर. वार्तापत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत. रुकडी ग्रामपंचायतीनं सुवर्ण महोत्सवी आणि स्वच्छ भारत अभियान शौचालय अनुदान बेकायदेशीररित्या खर्च केलंय असा आरोप काही ग्रामस्थांनी केलाय. 14व्या वित्त आयोगातील कामं रखडली असून संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्यानं 4 ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या ग्रामपंचायतीकडे सुवर्ण महोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान शौचालय अनुदानापोटी 20,74,000 रुपये जमा झाले होते. ही रक्कम बेकायदेशीररित्या अन्यत्र खर्च केली आहे. त्यातील 9,24,000 रुपये वरिष्ठ कार्यालयाकडून परत मागणी करूनही ग्रामपंचायतीनं परत केलेले नाहीत. 10 ते 12 वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तींच्या नावे शौचालय अनुदान मंजूर करून वाटप करण्यात आलंय. 2015 ते 18 मध्ये 14व्या वित्त आयोगातून सुमारे 2 कोटी रुपये जमा आहेत. त्याच्या खर्चाचा तपशील देण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करत आहे.
अनेक कामांची निविदा प्रसिद्ध करूनही कामं होत नाहीत. या सर्व बाबींबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्यानं संबंधितांवर कठोर कारवाई करावी यासाठी गोरखनाथ कुंभार, रमेश कांबळे, दिलीप इंगळे, विलास गायकवाड यांनी रुकडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. राधानगरी तालुक्यातील माझगाव आणि घोटवडे गावचे ग्रामसेवक रोहिदास चौगले यांना सन 2018-19चा जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते देण्यात आला. गेल्या वर्षभरातील ग्रामपंचायतीचं कामकाज पाहून त्यांना गौरवण्यात आलं. राधानगरी तालुक्यातील माझगाव सारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागात ग्रामपंचायतीचं पारदर्शक कामकाज करत गावातील प्रत्येक नागरिकाला पायाभूत सुविधा देण्याचं काम ग्रामसेवक रोहिदास चौगले यांनी केलंय. याची दखल घेत जिल्हा परिषदेकडून त्यांना नुकताच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. चौगले यांनी गेली 11 वर्ष माझगाव सारख्या छोटेखानी गावात ग्रामपंचायतीचं प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचं काम केलंय. त्याचबरोबर गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, पर्यावरण रत्न पुरस्कार, यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार, चालू वर्षी स्मार्ट ग्राम योजनेत सहभाग घेऊन माझगाव ग्रामपंचायतीला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय. पुरस्कार वितरण प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रवी शिवदास, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण आणि अर्थ समिती सभापती अमरीश घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसुळे, सभापती दिलीप कांबळे, गटविकास अधिकारी उदय पाटील, सरपंच सदाशिव चौगले यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा आगामी निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही. या निवडणुका नियोजित वेळेनुसारच होतील असा स्पष्ट खुलासा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज केला. अरोरा यांच्या या खुलाशामुळे निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर पाक पुरस्कृत झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर 12 दिवसांनी भारतानं एअर सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकव्याप्त बालाकोटवर चढवलेला प्रतिहल्ला यामुळे भारत पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण बनलेत. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुका पुढे जाणार असल्याची चर्चा गुरुवारपासून सोशल मीडियावर सुरू झाली आहे. यासंबंधी आज केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी लोकसभा निवडणुका नियोजित वेळेनुसार होतील असं स्पष्ट केलंय. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा या निवडणुकांवर काहीही परिणाम होणार नाही असा खुलासाही अरोरा यांनी केलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार परदेशातील मालमत्तेचीही माहिती उमेदवारांना द्यावी लागणार आहे. यासाठी IT विभाग लक्ष घालणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचंही अरोरा यांनी स्पष्ट केलं. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवती गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनतम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न बस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे वस्त्रवैभव. लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. घडीवर घडी खुली रेशमाची घडी. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार, नाते अविरत जुळते.
वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा स्वागत. सामाजिक बांधिलकी मानून सेवानिवृत्त संघटनेनं हाती घेतलेलं काम म्हणजे वेगळा आदर्श आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केलं. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात अंगणवाडींना साहित्य वाटप समारंभात ते बोलत होते. कोल्हापुरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती अश्विनी पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, अध्यक्ष MS कुलकर्णी यांच्या हस्ते अंगणवाडीतील बालकांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. संघटनेच्या वतीनं झोपाळा, घसरगुंडी अशी खेळणी, ब्लॅकबोर्ड अशा साहित्याचं वाटप करण्यात आलं. सेवानिवृत्त संघटनेचा हा उपक्रम आदर्शवत आहे असे गौरवोद्गार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी काढले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या आकांक्षा पाटील, पंचायत सदस्या डॉक्टर स्नेहा जाधव, महिला बालविकास अधिकारी विद्या शेट्टी, सुचित्रा नारकर, अनिल पोळ, पर्यवेक्षक MR काटकर, VP कुरणे, RB कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका, शासकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मुलगा मुलगी भेदभाव न ठेवता मुलीलाही समान दर्जाची वागणूक देणारी अनेक कुटुंब आहेत. त्याच प्रकारे लग्नानंतर सासरी एक आठवडा राहून माहेरी आलेल्या आलिशाचं पारंपरिक पद्धतीनं जंगी स्वागत करण्यात आलं. बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणुकीनं कन्याला घरी आणत आलिशाच्या मातापित्यांनी वेगळा आदर्श निर्माण केलाय. करवीर तालुक्यातील आडूर इथं मुल्लाणी कुटुंबियांनी हा आदर्शवत उपक्रम राबवलाय. करवीर तालुक्यातील आडूर इथले उद्योजक राजू मुल्लाणी यांची कन्या आलिशा हिचा विवाह पुलाची शिरोली इथल्या साबीर सनदे यांच्याशी मुस्लिम रिवाजाप्रमाणे गेल्या आठवड्यात पार पडला. लग्नात सुरुवातीला पुलवामा घटनेतील शहीद जवानांना लग्नमंडपात उभं राहून सर्वांनी आदरांजली वाहिली. या विवाहानंतर 7 दिवस सासरी राहून माहेरी आलेल्या नव्या नवरीचं पारंपरिक पद्धतीनं जंगी स्वागत करण्यात आलं. सजवलेल्या बैलगाडीतून वाजत गाजत ही कन्या घरी आली. यावेळी बैलगाडी पाना फुलांनी सजवण्यात आली होती. या बैलगाडीमध्ये आलिशाबरोबर आडूरच्या सरपंच आनंदी मुळीक आणि माजी सरपंच शीला पवार या उपस्थित होत्या. या बैलगाडीत रीतिरिवाजाप्रमाणे शिदोरीच्या 5 दुरड्या भरल्या होत्या. या मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. तसंच तिच्या स्वागतासाठी गावातील सुवासिनी सज्ज झाल्या होत्या. सुवासिनींनी हळद कुंकवानं या माहेरवाशिणीला आशीर्वाद देऊन तिचं स्वागत केलं. यावेळी ग्रामदैवतांना आलिशानं नमस्कार करून आशीर्वाद घेतला. तसंच गावातील थोरा मोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला. हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीही न करणाऱ्या वडील राजू मुल्लाणी यांचा सामाजिक बंधुभावाचा वारसा मुलगी आलिशा हिनं यावेळी दाखवून दिला. तिच्या स्वागतासाठी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडके, कुंभीचे संचालक प्रकाश पाटील, हरिभक्त पारायण विष्णुपंत पाटील महाराज यांच्यासह गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. हालोंडी इथल्या राजेंद्र इंग्लिश स्कूलनं शैक्षणिक दर्जा सांभाळून ठेवल्यानं पालकांनी या शाळेला पसंती दिली आहे असं मत DYSP जितेंद्र जाधव यांनी व्यक्त केलं. हालोंडी इथं वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या राजेंद्र इंग्लिश स्कूलनं वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना DYSP जितेंद्र जाधव म्हणाले, हालोंडी इथल्या राजेंद्र इंग्लिश स्कूलनं शैक्षणिक दर्जा सांभाळून ठेवल्यानं पालकांनी या शाळेला पसंती दिल्याचं जाणवत आहे. शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान दिलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती झाली आहे. संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, डॉक्टर संदीप पाटील, सौ उषा संजय पाटील, गुंडा पाटील, ॲडमिनिस्ट्रेटर अभय हिंगणे, कुमार पाटील, संचालक राजू पाटील, मुख्याध्यापिका अर्चना देशमुख यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात विविध गुणदर्शन केलं. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका माधवी पेटकर आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या रवीना पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, संस्थेचे हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली आहे. 7 दिवस सुरू असणाऱ्या सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन, काकड आरती, हरिजागर असे नित्याचे कार्यक्रम होणार आहेत. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलंय. तुरंबे इथं गेल्या 100 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलं जातं. भानुदास यादव महाराज यांच्या हस्ते कलशपूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं. व्यासपीठ चालक म्हणून आनंदा बलुगडे आणि शिवाजी पाटील काम पाहतायत. 7 दिवसात पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दुपारी 4 ते 5 गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, सायंकाळी प्रवचन, रात्री कीर्तन आणि हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे.
या 7 दिवसात जगन्नाथ भोसले यांचं भागवत कथा निरूपण होणार आहे. तर बबन बेलेकर, शिवाजी सूर्यवंशी, बाळासाहेब माने, शिवाजी पाटील, महेश भादवणकर, कृष्णदेव महाराज यांची कीर्तनं होणार आहेत. 3 मार्च रोजी सप्ताहाची सांगता महाप्रसादानं होणार आहे. 7 दिवस विविध कीर्तनकारांचे कार्यक्रम आयोजित केले असून पंचक्रोशीतील वारकरी भाविकांना अध्यात्म आणि सत्संग यांची मोठी पर्वणी या निमित्तानं लाभणार आहे. बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर शेतमजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं, बेघरांना घरकुल आणि घर बांधण्यासाठी जमीन मिळावी अशा मागण्या शेतमजूर युनियननं केल्यात. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतमजूर युनियनच्या वतीनं इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाढत्या महागाईमुळे शेतमजूर, कष्टकरी, बेघरांना संसाराचा गाडा चालवणं कठीण बनलंय. शेतमजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतमजूर युनियनच्या वतीनं मंगळवारी इचलकरंजी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. नगरपालिकेनं ठराव करून दिलेली जमीन बेघरांना घरकुल उभारण्यासाठी मंजूर करावी, हातकणंगले, खोतवाडी, तारदाळ इथल्या भूमिहीन कुटुंबांना घरासाठी जागा मिळावी यासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले, पण न्याय मिळालेला नाही. बांधकाम कामगारांच्या धर्तीवर शेतमजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं आणि शेतमजूर भूमिहीन कुटुंबांना शासकीय योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आलं. आंदोलनात भाऊसो कसबे, अण्णा रड्डे, संजय टेके, अरुण मांजरे, काशीनाथ चिकलगार, वत्सला भोसले, विमल कांबळे सहभागी झाले होते. याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.